शिवसेना पक्षाच्या तालुका समन्वयकपदी माऊली फड यांची नियुक्ती झाली। फुलचंदकरांनी जसं शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांचा प्रवेश केला त्यानंतर पक्ष बांधणीला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर ते माझ्यासोबत आहेत। काय मोठी जिम्मेदारी सोपवली, कोणचं पद दिलं गेलं? मी शिंदेसाहेबांनी मला सगळ्यात महत्त्वाचं पद दिलं आहे। महाराष्ट्र राज्याचं समन्वय करणं हे कुणालाही दिलं जात नसतं। अचानकच माझा सत्कार झाला तो यांचा जन्मस्थळ सिंदखेड राजा इथं झाला, ठरवून नाही, अचानक शिंदेसाहेबांनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी मला भाषण करायला लावलं आणि त्या ठिकाणी माझ्याबद्दल त्यांनी खूप काही चांगले बोलले आणि मला तिथं जेव्हा पद द्यायचं ठरलं तर त्यांनी ठरवलं की महाराष्ट्राचं समन्वयक हे करायचं। मला वाटलं की कसं सुचलं असेल शिंदेसाहेबांना, माझ्याबद्दल कसं काय कोणी सांगितलं, पण शिंदेसाहेबाला सुद्धा माहीत होतं आणि मलाही शिवसेनेची आवड होती। समन्वय करणं, जातीवंत ज्याचं काम आहे, ज्याला आवडतं, त्या एकनाथराव शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र राज्याचं समन्वयक मला केलं, काम करण्याची मोठी संधी दिली। जी जिम्मेदारी सोपवत किती तुमच्या कार्यकर्त्यांनी कोणकोणती जिम्मेदारी सोपवेल ना, जसं जसं संधी मिळेल, जसं शिंदेसाहेब मला सांगतील। तालुका अध्यक्ष आहे आमचा व्यंकटेश, त्याला सोबत घेऊन, माने शहराध्यक्षांना सोबत घेऊन, आंबेजोगाईचे तालुका अध्यक्ष आपले, या सगळ्या एक टीम तयार करणं। शिंदेसाहेबांची एक टीम, शिवसेनेची एक टीम, परळी आणि आंबेजोगाई तालुक्यातली एक तरुणांची फळी। का बुवा, दाता पडली तरी तयारच आणखी शिवसेनेचं काम करायला, अजिबात हालत नाहीत। आणि आता शिवसेना म्हणलं कसा जोर आलाय। माऊली फड यांना जी जिम्मेदारी सोपवली तुम्ही, या अगोदर कधी त्यांच्यासोबत चर्चा वगैरे झाली? नाही, जसं शिंदेसाहेबांनी माझ्यासोबत चर्चा केली नाही देऊळगाव राजाला आणि माझ्यावर अचानक जबाबदारी सोपवली आणि मला ती आवडली। मला संघटनेचं खूप काम आहे। मी 35-30 वर्ष भाजपचं काम केलं आहे मुंडे साहेबासोबत। शिवसेना बाळासाहेब होते त्यावेळेला शिवसेनेचं काम केलं आहे आणि मोठी जिम्मेदारी दिली। नेमकं काय प्रतिक्रिया, कशा पद्धतीमध्ये काम करण्यात येतं ग्रामीण भागामध्ये? मला जे शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश देऊन मला जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चिन्मुळूक साहेब, तालुक्याचे अध्यक्ष शिंदे साहेब, आमचे दैवत फुलचंद भाऊ कराड साहेब यांनी सगळ्यांनी मिळून माझ्यावर जी जिम्मेदारी दिली तालुका समन्वयक म्हणून काम करण्याची, ही काही मी सगळं आज 25 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून राहतो आहे, तर त्यांच्यासुद्धा मनात होतं की बाबा माऊली माझ्यासोबत आहे, काहीतरी पद द्यावं, पण ती इच्छा ज्या दिवशी मिळते त्या दिवशीच मिळते। व्यंकटराव शिंदे साहेबांनी आणि मुळूक साहेबांनी त्यांच्याही पाठपुरावा करून मला तालुक्याचं समन्वयक हे पद दिल्यामुळं मी जास्तीत जास्त समाजसेवा करून शिवसेना कशी घराघरापर्यंत पोहोचेल यासाठी मी शिवसेनेचं चांगल्या पद्धतीनं सगळ्याला विचारात घेऊन काम करील एवढंच सांगतो। आणि बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब आणि शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात चांगलं काम करील एवढीच मी ग्वाही देतो। आणि आमचे नेते माननीय फुलचंदभाऊ कराड, व्यंकटेश शिंदे यांचं मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार, मनातून करणार एवढं बोलतो। तर पहिलं तर तुम्ही शहराची निवडणूक जी आहे ती नगरपालिकेची झालेली, मात्र आता ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार, त्यासाठी तुम्ही कसं काम करणार? नुकताच परळी तालुक्यातला सर्वात मोठा म्हणजे फुलचंद भाऊ कराड यांचा जो शिवसेनेत प्रवेश झालेला आहे, त्यामुळे शिवसेनेच्या कार्याला इथं बळकटी आलेली आहे। भाऊंचे खंदे समर्थक माऊली भाऊ फड असतील, त्यांना त्यांच्यावर पक्षाच्या पदाची जबाबदारी देऊन भाऊंचा जो संपर्क तालुक्यातला आहे तो आमच्या सर्वांच्या रूपानं तळागाळात जाऊन शिवसेनेचं कार्य तळागाळात पोहोचावं, घराघरात शिवसैनिक तयार व्हावा, गावागावात शिवसैनिक शाखा व्हावी, या कार्यासाठी आम्ही सर्वजण तत्परतेने कामाला लागलेलो आहोत। येणाऱ्या काळात ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्यापूर्वी आम्ही प्रत्येक गावात शाखा, प्रत्येक घरात सैनिक तयार करण्याचा आमचा मानस आम्ही पूर्ण करणार आहोत। आणि येणाऱ्या काळात शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी परळी तालुक्यातून जेवढी जास्तीत जास्त ताकद शिंदेसाहेबांच्या मागे उभं करता येईल
ती ताकद आम्ही आमचे नेते फुलचंद भाऊ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीम या ठिकाणी आमचे अंबाजोगाईचे तालुका प्रमुख अर्जुनभाऊ वाघमारे आहेत, शहर प्रमुख वैजंतरावजी माने आहेत. आम्ही सर्व मिळून या तालुक्यातले सर्व विधानसभा क्षेत्रातले सर्व कार्यकर्ते मिळून शिवसेनेची वाढ या विधानसभा क्षेत्रात करणार आहोत. आता शिरसाळा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये नसीब शेख हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत, मात्र त्यांच्या प्रचारासाठी काही वरिष्ठ नेते किंवा तुम्ही प्रचारासाठी रिंगणामध्ये उतरणार आहे? नुकताच प्रचार सुरू झालेला आहे. येणाऱ्या काळात फुलचंद भाऊ कराड असतील, आम्ही सर्वजण शिरसाळा येथे जाऊन त्यांचा विजय कसा होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. फोनवरती आमच्या दूरध्वनीच्या माध्यमातून माझा तालुका प्रमुख या नात्यानं असेल किंवा फुलचंद भाऊ कराड यांचा असेल संपर्क सुरू आहे शिरसाळा येथे, परंतु फिजिकली आम्ही तिथं अजून गेलेलो नाही आहेत. लवकरच आमच्या तिथं सगळा प्रोग्राम लागून आम्ही त्या ठिकाणी प्रचारासाठी जाणार आहोत. खरं तर या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आपल्या पक्षाची जाळमुळं घट्ट करण्यासाठी व्यंकटेजी शिंदे आणि फुलचंद कराड हे प्रयत्न करत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.